सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 4 योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. तर यामध्ये पीक विमा, अनुदान, नुकसान भरपाई, अतिवृष्टी जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. तर आता जे की या 4 योजनेचे पैसे जे की लाभार्थ्यांना मिळत आहेत, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 4 योजनेचे पैसे यामध्ये पीक विमा, अनुदान, अतिवृष्टी, नुकसान भरपाई. तर सर्वात पहिला जो महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये पीक विमा योजना. तर आता जगभरामध्ये पीक विमा योजना इथं राबवली जाते. तर आता शेतकरी बांधवांना किती मिळणार आहे? 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा इथं शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर आता कोणाला मिळणार आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा इथं भरलेला आहे, ज्यांच्या शेतातील नुकसान भरपाईचे दावे म्हणजे नोंदवलेले आहेत, ज्यांचे पंचनामे झालेले आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि पीक पाहणी झालेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळत आहे. त्यानंतर ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने लेखी अर्ज कशा पद्धतीने इथं द्यायचा आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्व माहिती. तर तपासायचे कसे? तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करू शकता. CSC सेंटरवर क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन किंवा पीक विमा ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. ज्यांना कोणाला आलेले नसेल तर तुम्हाला 14447 तर हा पीक विमाचा हेल्पलाईन नंबर आहे. यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता व पीक विमा मिळवू शकता. तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा प्रतिनिधीला जी काय आहे तुम्हाला इथं अर्ज द्यायचा आहे, लेखी अर्ज. यामध्ये पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत हा जो अर्ज आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा तालुका, जिल्हा, विषय, पीक विमा रक्कम खात्यामध्ये जमा न झाले या झाल्याबद्दल जे काही अर्ज आहे तो तुम्ही यानंतर आपलं जे काही नाव आहे संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे. आपलं गावाचं नाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि पावती क्रमांक. तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही व्यवस्थित भरायचे आहे. एकही स्टेप मिस्टेक करू नका. तर वाटलंच तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नंतर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे. आधार कार्डची झेरॉक्स 7/12/8 ओरिजिनल आताचा लेटेस्टवाला दे जा. त्यानंतर पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती, बँक पासबुकची झेरॉक्स, त्यामध्ये स्पष्टपणे अकाउंट नंबर, IFSC कोड दिसला पाहिजे. त्याचप्रमाणे पंचनामा झाला की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे तरी त्या गोष्टी लागणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं जे की पीक विमा आहे यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी, गडचिरोली, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर जे ते आपलं अनुदान, तर किती अनुदान मिळणार आहे? 10,000 रुपये. तर आता हे जे अनुदानाचा जो काही टप्पा आहे ते वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता हे अनुदान कोणाला मिळणार आहे? तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना ज्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि पीक पाहणी केलेली आहे. जर तुमचे अजूनही पैसे आले नसतील तर तुम्ही कृषी कार्यालयामध्ये चौकशी करायची आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून विविध पिकांसाठी जे की यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, खत, शेती उपकरणे, फळ नुकसान तर याबाबत जे काही अनुदानाची रक्कम हे लाभार्थ्यांना 7 ते 15 दिवसात इथं जमा केली जाते. तर काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे. तर आता ज्यांना कोणाला आलेला नसेल तर त्यांनी शेती अनुदान रक्कम न मिळाल्याबाबत हा लेखी अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला द्यायचा आहे. यामध्ये तुमचा तालुका, जिल्हा सिलेक्ट करा. मजूर शेती अनुदान रक्कम खात्यातनं जमा न झाल्याबाबत हा जो अर्ज आहे. याचप्रमाणे तुमचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते, अर्ज क्रमांक, त्यानंतर योजनेचे नाव, त्यानंतर त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, 7/12, अर्जाची प्रत, त्याचप्रमाणे बँकेचं पासबुकची झेरॉक्स आणि संबंधित कागदपत्र द्यायचे आहे. ठिकाण आणि दिनांक. याचप्रमाणे आता जे काही अनुदान आहे तर आता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, त्याचप्रमाणे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर जे ते आपलं अतिवृष्टी नुकसान भरपाई तर यामध्ये 18,500 रुपये मिळते. तर यामध्ये ज्यांचा पंचनामा झालेला असेल तर अशांना मिळत आहे. ज्यांचा पंचनामा झालेला असावा
यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला अतिवृष्टी भरपाई दिली जाते. थेट अनुदान खात्यामध्ये ज्यांची पीक पाणी झालेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे की यामध्ये पात्र आहेत तर अशांना हे मिळते. तर आता अतिवृष्टी भरपाई कोणाला मिळणार नाही, तर आता ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झालेले शेतकरी यामध्ये ज्यांच्या गावातील व ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसतील तर अशांना अतिवृष्टी भरपाई ते मिळणार नाही. यानंतर नुकसान भरपाई पात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे, म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्या शेतामध्ये नुकसानच झालेलं नसेल तर अशांना भरपाई तर मिळणार नाही. जमीन नावावर नसल्यास, म्हणजे तुमच्या जर नावावर जमीन नसेल तर तुम्ही जर त्यामध्ये वारस नसाल तर अशांना भरपाई इथं मिळणार नाही. जे काही अनुदान आहे, अतिवृष्टी भरपाई आहे ते मिळणार नाही. वेळेत म्हणजे अर्ज वेळेत न केल्यास, म्हणजे आता जे काही तक्रार आहे ते तुम्हाला करायची राहते ते 72 तासाच्या आत. जर जर तुमच्या शेतामध्ये खरीप असेल, पीक असेल, रब्बी असेल, त्याची तक्रार तुम्हाला 72 तासाच्या आत नोंदवायची राहते. त्याचप्रमाणे कागदपत्र तुम्हाला इथं असल्यास यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जमिनीचे कागदपत्र, त्यामध्ये 7/8 इत्यादी पुरावे तुम्हाला इथे लागणार आहे. बँक खाते आधारशी लिंक नसल्यास तुम्हाला पैसे इथं येणार नाही. यामध्ये डीबीटी अनिवार्य आहे. बँक खाते आधारशी लिंक सर्वांना एकच वेळी पैसे मिळणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केला जाणार आहे. तर आता अतिवृष्टी भरपाई न मिळाल्याबाबत हा जो अर्ज आहे, सर्वप्रथम आपला जो काही तालुका इथं तालुका टाका, तुमचा जो काही जिल्हा, अतिवृष्टी भरपाई रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत हा जो अर्ज आहे. त्याचप्रमाणे हा तुम्हाला पंचनामा, मी माझ्या जे काही अर्जदार असून माझ्या शेतजमिनीतील अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे, सदर नुकसानाचा पंचनामा संबंधित अधिकाऱ्यामार्फत करण्यात आलेला आहे. तर हे तुम्हाला इथून मायना लिहून घ्यायचं आहे. यानंतर तुमचं नाव इथं टाकायचं आहे, तुमचं गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, गट क्रमांक, म्हणजे तुमचा सर्वे नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे, जे काही 7/12 आहे. त्याचप्रमाणे त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पंचनामा प्रत, बँकेचं पासबुकची झेरॉक्स आणि तुमच्या नुकसानीचे फोटो इत्यादी त्यासोबत तुम्हाला जोडून द्यायचे आहेत. दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे. यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, उपनगर, त्याचप्रमाणे पालघर, ठाणे, गडचिरोली, तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. आता नुकसान भरपाई जी की 13,500 रुपये याप्रमाणे मिळत आहे. किती मिळत आहे? 13,500 रुपयाप्रमाणे. तर आता अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाचे तर नुकसान झालेलं आहे, तर गाव स्तरावर पंचनामा, तालुका मंजुरी, जिल्हा स्तरावर यादी, त्याचप्रमाणे डीबीटीद्वारे पैसे तर पाठवले जाते. तर आता 13,500 रुपये नैसर्गिक आपत्ती, ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, तालुका मंजुरी मिळालेली आहे, ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे तर अशांनाच इथं मिळत आहे. तर नुकसान भरपाई आता कोणत्या शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही, जे की 13,500 रुपये. तर आता पंचनामा न झाल्यास, ज्या शेतकरी बांधवांचा पंचनामा झालेला नाही तर अशांना भरपाई इथे मिळणार नाही. ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर असेच लाभार्थी यामध्ये पात्र आहेत. नुकसान पात्र मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे कमी असल्यास, म्हणजे तुमचं वार्षिक जे काही उत्पन्न आहे त्याचप्रमाणे तुमचं पिकाचं नुकसान काहीच झालेलं नाही तर तुम्हाला भरपाई इथे मिळणार नाही. जमीन नावावर नसल्यास, म्हणजे तुमची जर नावावर जमीन नसेल, तुमच्या नावाने 7/12 नसेल, 8A नसेल, तुम्ही त्यामध्ये वारीस नसेल तर तुम्हाला भरपाई मिळणार नाही. वेळेत अर्ज न दिल्यास, म्हणजे तुम्हाला तक्रार करायची राहते, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा, जे काही खरीप असेल, रब्बी असेल, तर अशा शेतकरी बांधवांनी जर तुमच्या जास्ती पावसामुळे, ढगफुटी, चक्रीवादळ, गारपीट यामुळे जर बाधित तुमचं पीक झालेलं असेल तर अशांनी 72 तासाच्या आत तक्रार करायची राहते. जर तुमच्याकडे आधार कार्ड नाही, बँकेचा तपशील नाही, जमिनीचे कागदपत्र अपूर्ण आहेत तर अशांना लाभ मिळणार नाही. बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही व याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार नाही. खोटी माहिती, डुप्लिकेट अर्ज, एकाच जमिनीवर अनेक दावे जर केले असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकाच वेळी सर्वांना पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे तर येणार आहेत. नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्याबाबत हा जो अर्ज आहे, तुमचा तालुका टाका, जिल्हा, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत हा जो अर्ज आहे. तर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स बघायला मिळेल. त्याचप्रमाणे तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, सर्वे नंबर
इत्यादी टाकल्याच्या नंतर त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड 7/12/8 पंचनामा प्रत हे तुम्ही पटवाऱ्याकडून घेऊन घ्या. बँकेचं पासबुकची झेरॉक्स, नुकसान झालेले फोटो, दिनांक, ठिकाण टाकायचं आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की 4 योजनेचे पैसे इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तपासा. जे की नुकसान भरपाई 13,500 रुपये याप्रमाणे. यानंतर अतिवृष्टी भरपाईची जी की रक्कम आहे ते जर तुम्हाला मिळालेली नसेल तर अतिवृष्टी भरपाई 18,500 रुपये. यानंतर येते आपलं अनुदान 10,000 रुपये आणि पीक विमा जे की 17,000 रुपये. तर याप्रमाणे जे काही योजनेचे 4 योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. लगेच खाते तपासा.